रुटीनली ज्यावेळेस आम्ही ओपीडीमध्ये बसलेलो असतो, त्यावेळेस नंबर ऑफ पेशंट्स आमच्या ओपीडीमध्ये व्हिजिट करतात. त्यावेळेस असं लक्षात येतं, की पेशंटला चक्कर येणे, डोकं दुखणे, गरगरणे, डोळ्यापुढे अंधाऱ्या येणे, बऱ्याच वेळेस पेशंटला डिझीनेस फील होतो. अशा ठिकाणी आपल्याला बघावं लागतं त्यांचं ब्लड प्रेशर. बऱ्याचशा लोकांना ब्लड प्रेशरबद्दल म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जे ब्लड फ्लो होतो त्याच्या प्रेशरबद्दल बऱ्याचशा लोकांना त्याची आयडिया नसते. ब्लड प्रेशरबद्दल चला आपण जाणून घेऊया. पेशंटला बऱ्याच वेळेस डोकं दुखणे, चक्कर येणे, थकावट वाटणे म्हणजे थकवा जाणवणे, डोळ्यापुढे अंधारे येणे यासारखी लक्षणं असतात. हेच लक्षणं ब्लड प्रेशरची असू शकतात. आता आपण बघू ब्लड प्रेशर काय असतं. बऱ्याच पेशंटमध्ये बीपी वाढलेला असतो, त्याला आपण हायपरटेन्शन असं बोलतो, आणि काही पेशंटमध्ये बीपी लो झालेला असतो, त्याला आपण हायपोटेन्शन असं बोलतो. नॉर्मल ब्लड प्रेशर हा 120/80 असतो, 120/80, आणि त्यापेक्षाही जर बीपी वाढलेला असेल तर पेशंटला चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधाऱ्या येणे, गरगरणे, छातीमध्ये दुखणे ही अशा प्रकारची लक्षणं जाणवतात. आणि बीपी लो मध्ये पेशंटला चक्कर येणे, पेशंटला फेंटिंग होणे, पेशंटच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या येणे, पेशंटला एकदम वीक फील होतो, पेशंटला उभं किंवा चालावं असं वाटत नाही, यासारखी लक्षणं जी असतात ती बीपी लो मध्ये असतात. बीपी वाढणे किंवा बीपी लो होणे यामध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो? तर सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही रेग्युलर आपलं बीपी चेक करत राहणे आणि त्याचं एक चार्टिंग मेंटेन करणे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्ट्रेस कमी घेणे. पेशंटने प्रॉपर वॉटर इंटेक ही प्रॉपर असणं गरजेचं आहे. पेशंटला प्रॉपर झोपही घेणं गरजेची आहे. एक्सरसाइज अँड बॅलन्स डाएट तुम्हाला मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आणि जर तुमचं बीपी सतत जास्त राहत असेल तर तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण फार कमी ठेवणं गरजेचं आहे. आणि तुमचं जर बीपी लो असेल तर तुम्हाला प्रॉपर वॉटर इंटेक मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ब्लड प्रेशर हे स्लो पॉइझनिंग आहे किंवा स्लो सायलेंट किलर आहे, तर तुम्ही याच्याकडे प्लीज दुर्लक्ष करू नका. तुमचं बीपी प्रॉपर मॉनिटर करत राहा की जेणेकरून तुमच्या फ्युचरमध्ये होणारा कोणताही असंभाव्य आजार तुम्ही प्रॉपर वेळेत निदान करू शकाल. जर तुम्हाला ब्लड प्रेशर बद्दल कोणताही प्रश्न मनामध्ये येत असेल तर तुम्ही कॉमेंट्स करा, आम्ही त्याचे नक्की आन्सर देऊ.